बांधवांनो, मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते पीएम किसान योजनेचा 20व्या हप्त्याचं वितरण झालं। आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना 6 हप्ते वितरित झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली 7व्या हप्त्याची। तर शेतकरी बांधवांना नेमका हा 7वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होऊ शकतो का नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली, तर त्या संदर्भात एक सविस्तर अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सुरू केलेली योजना, तर वार्षिक 6000 रुपये देणारी योजना। तर याच योजनेबरोबर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर शेतकरी बांधवांनो, या योजनेचे आतापर्यंत आपल्याला 6 हप्ते मिळाले। तर आपल्याला प्रतीक्षा आहे 7व्या हप्त्याची। तर शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा सण बैलपोळा 2 दिवसापूर्वी झालेला आहे। तर या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधवांना एक अपेक्षा होती की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता वितरित केला जाईल, पण या हप्त्याचं वितरणच झालेलं नाही। आता उद्याचा जर सण बघितला तर महालक्ष्मी सण येत आहे। महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7व्या हप्त्याचं वितरण होईल का, हा सुद्धा बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर आपण विचार केला तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते वाराणसी येथील कार्यक्रमामध्ये या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा जो 20व्या हप्त्याचा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचा जो डाटा आहे, तोच डाटा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला वळवण्यात येतो आणि तो डाटा घेऊन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाते आणि शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता दिला जातो। तर शेतकरी बांधवांनो, आता सहजच जर आपण विचार केला तर आपला शेतकरी बांधवांचा मोठा सण म्हणलं तरी चालेल, बैलपोळा संपलेला आहे, झालेला आहे। आता येणारा महालक्ष्मी आणि गौरी गणपती आणि गणपतीचा सण म्हणजे महालक्ष्मीचा सण 1-2 तारखेला आहे। तर त्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं। तर मागच्या वेळेसच म्हणजे बैलपोळ्याच्या वेळेसच या हप्त्याचं वितरण होऊ शकत होतं, पण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर 15, 16, 17, 18 जो ऑगस्टमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा झाली होती। तर अतिवृष्टीची पाहणी करण्यात, चौकशी करण्यात सरकार मग्न होतं, त्यामुळं नमोच्या हप्त्याची तारीख जाहीर केली नाही, कोणताही कार्यक्रम राज्यामध्ये घेतला नाही। पण शेतकरी बांधवांनो, आता 1 ते 2 सप्टेंबरला महालक्ष्मींचा सण आहे। तर महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, आता पीएम किसानचा हप्ता वितरित झालेला आहे। ज्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 ते 3 महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या, त्या अटी होत्या म्हणजे KYC पूर्ण असणे, बँक खात्याशी आधार संलग्न असणे, लँड सिटिंग नंबर यस असणे, हे 3-4 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती, तर त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमोचे 6 व पीएम किसानचे 20 हप्ते वितरित झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये नमोचा 7वा हप्ता वितरित होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचे 6 व पीएम किसानचे 20 हप्ते भेटले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपलं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता
आपल्या तहसील कार्यालय असेल, तलाठी कार्यालय असेल, कृषी विभाग असेल, या तिन्ही विभागाशी आपण संपर्क साधू शकता. कारण की आपला नेमका हप्ता कुठं अडकलेला आहे. तर कोणत्याही क्षणी येणाऱ्या महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे आपले हे सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत का बघून घ्या. नमोचा 7व्या हप्त्याचे वितरण होऊ शकतं. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा. चला तर शेतकरी बांधवांवर तुमचा शेतात थांबतो. तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.